नागपूरमध्ये पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका नेणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती. बीड जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निर्णय. बीड जिल्ह्यात परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध. मनोज जरांगेवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. 6 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील रुग्णालयात. दरम्यान जरांगे आज पत्रकार परिषद घेणार. सांगलीतील आटपाडी येथे अजित पवार पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन. स्पर्धेसाठी 150हून अधिक बैलगाड्या सहभागी होणार. पहिल्या नंबरला 5 लाखांचं बक्षीस. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान विशेष ब्लॉक. जळगाव जिल्ह्यात केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव. कुकुंबर मोझॅक व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. तीन फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. येत्या 15 फेब्रुवारीपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या वतीनं कॉपीमुक्त अभियान जनजागृती. पालघरमध्ये आजपासून डहाणू बीच फेस्टिव्हलला सुरुवात. या महोत्सवाची सुप्रसिद्ध डहाणू समुद्र किनारी जय्यत तयारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.